वाहन चालक वाहकांची कमतरता, साध्या डिझेल वाहनांची कमतरता असं असताना प्रवाशांनी उन्हाळी सुट्टीच्या हंगामात एसटीला अधिक पसंती दिली होती. अशातच नव्यानं दाखल झालेल्या गाड्यांमुळे गतवर्षीचा 1.80 कोटींचा तोटा भरून काढण्यात ठाणे एसटी विभागाला यश आले. ठाणे एसटी विभागाकडून महाराष्ट्रातील प्रमुख जिल्ह्यांसह परराज्यात देखील प्रवासी वाहतूक होते. करोना काळात एसटीनं ठाणे मुंबईत संकटात सापडलेल्या प्रवाशांना इच्छित स्थळी पोहोचवण्याचं काम केलं. या काळात एसटीला आर्थिक तोटाही सहन करावा लागला. गेल्या वर्षी जवळपास 1.80 कोटींची तूट होती. त्यामुळे एसटीला नफ्यात आणण्यासाठी विभाग नियंत्रक सागर पळसुळे यांच्या नेतृत्वात आगार व्यवस्थापक, विभागातील सर्व अधिकारी, पर्यवेक्षक, प्रशासकीय कर्मचारी, वाहतूक नियंत्रक, चालक, वाहक तसंच यांत्रिकी कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या परिश्रमातून हा तोटा भरून काढण्यात ठाणे एसटी विभागाला यश आले. 15 एप्रिल ते 15 जून असा उन्हाळी जादा वाहतूक कालावधी निश्चित करण्यात आला होता. त्या अनुषंगानं ठाणे विभागाकडून प्रत्येक दिवसाचं तिथीनिहाय नियोजन करून सर्व आगारांस देण्यात आलं होतं. चालक वाहकांची कमतरता तसंच गतवर्षीच्या तुलनेत साधी डिझेल वाहनं कमी असतानाही उपलब्ध चालक, वाहक, उपलब्ध मनुष्यबळ आणि वाहनांचा योग्य वापर करून घेत विभागानं प्रतिदिन 1.95 लाख किलोमीटर चालवून प्रतिदिन 1.14 कोटी उत्पन्न मिळवलं. ई शिवनेरी सेवा तसंच ई शिवाई सेवेला प्रवाशांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. या सेवेतून ठाणे विभागाला 4 कोटी रुपये उत्पन्न मिळालं. नव्यानंच दाखल झालेल्या या गाड्यांमुळे सेवेचं भारमान सरासरी 85 इतकं झालंय.